तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर सुपर 5 क्वालिफाई ये मैच है 3 ओवर का। जितना 11 श्रीदत्त भाताड़ बनाम क्षितिजा 11 ढवड़ेपाड़ा और जितना 11 श्रीदत्त भाताड़ को शुभकामनाएं आ चुकी है। भूतपूर्व सरपंच साहब चंद्रकांत भोईर भाताड़ इनकी तरफ से इस टीम को शुभकामनाएं आ चुकी हैं। क्षितिजा स्वर्गीय बंटी 11 हनुमान ढवड़ेपाड़ा और जितने 11 श्रीदत्त भाताड़ इनके बीच ये सुपर 5 क्वालिफाई मैच। विशेष कौतुक करावं तेवढं कमी आहे ते माहीच। तो शुभम ठाकुर और कुणाल ठाकुर इनकी तरफ से लगातार 3 छक्के आते हैं तो 1000 का इनाम। समीर अर्थातच खरं आहे समीर पार या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण एकीकडे आपण पाहतोय ना की गेल्या 4ही रजनीमध्ये एक महत्त्वपूर्ण कामगिरी ज्याने साकारली असेल तर तो माई आहे। पहिल्या दिवशी बावड्या, त्यानंतर जय गुरवला सुद्धा आपण अनुभवला। अगदी या मैदानाच्या आखणीपासून तर फार चांगल्या गोष्टींपर्यंत एक निरीक्षणात्मक कामगिरी। परंतु मॅचला एकीकडे सुरुवात होईल, वळूयात कॉम्बॉक्सकडे जिथे जोडले जातील ते मात्र ठीक है। तो देखिए जो मंच के ऊपर जो फ्लैक्स है अजय दिघे साहब का मुख्य ऑर्गेनाइजर, उस फ्लैक्स को दोनों टीम की तरफ से कोई अगर सिक्सर लगाता है उस फ्लैक्स के ऊपर क्या चाहिए अंपायर? डीबी डॉन यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलं आहे। अर्थातच या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये पहिली विकेट जो घेईल त्या गोलंदाजासाठी मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे। कुणाल ठाकूर, शिवम ठाकूर यांच्याकडून मात्र 6 हॅट्रिक आणि 4 हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। सध्या विचार करायला गेलं तर असंच होणार आहे, कारण एकीकडे कॉमेंट्री कमी आणि आता पारितोषिकांची जाहिरात मात्र जास्त असेल। हाँ निश्चित तौर पर पहली गेंद अंपायर डॉट या डेट थी। डॉट बॉल है या डेड बॉल? डॉट बॉल। तो ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला था बल्लेबाज प्रवीण भोईर ने। 1 रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 5 रन। फिर एक बार मैं कहना चाहूंगा जो मंच के ऊपर जो फ्लैक्स है अजय दिघे साहब का, उससे छूता हुआ अगर सिक्सर आता है तो रुपेश दामड़े इनकी तरफ से 5000 का इनाम। दोनों टीमों को है ये मौका। टोटल 5 रन। 3 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। इस गेंद को खेला है बल्लेबाज नीलेश ने, पिछले मैच के प्लेयर ऑफ द मैच। गेंद गई सीधा डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। डीजे शुक्रिया। विकी माउस आप अंदर आइए क्योंकि बाउंड्री आई थी, गेंद तुरंत अंदर आई थी। विकेट के लिए 1 रन तो यहां पे जरूर मिलेगा। क्या मिलेगा दूसरा, लेकिन 1 ही रन और इस 1 रन से बाई के तौर पर जो मिला है बढ़ता हुआ टोटल 10 रन। समीर दामड़े इनकी तरफ से विकेट के लिए 200 का इनाम। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की, मिड ऑन के ऊपर इस गेंद को फील्ड किया गया, रन की गुंजाइश को किया समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद जितने 11 श्रीदत्त भाताड़ खेल रही है
स्वर्गीय बंटी 11 क्षितिजा 11 जय हनुमान ढवड़ेपाड़ा के खिलाफ 10 रन। प्रफुल्ल भोईर आ चुके हैं इस टीम के फ्रेंचाइजी, जिन्होंने आज जिसने 11 श्री दत्त भातान टीम को फ्रेंचाइज किया है। लेकिन फिलहाल स्पीड अप कीजिए, स्पीड अप। मैं अंपायर से भी गुजारिश करना चाहूँगा कि इन्हें कहिए टीम मीटिंग के लिए हमारे पास समय नहीं है। 3 ओवर का मैच है, 3 ओवर में आपको पता रहता है कि कौन से बॉलर का इस्तेमाल आपको करना है। इसके बाद मैच होगा ओंकार दहिवली बनाम पड़सदरी। दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। ओंकार दहिवली बनाम पड़सदरी। ओंकार दहिवली बनाम पळसदरी अगला मैच होगा। मैदानाच्या आजूबाजूला जितके बॅनर आहेत त्या बॅनरवरती जर पटका आला, कुठे पण चकडी येऊ द्या, चला डीबी डॉन मंगेश देशमुख यांच्याकडून प्रत्येक चकडीसाठी 500 रुपये। तो क्षितिजा 11 स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान ढवड़ेपाड़ा बनाम जिंदा 11 श्री दत्त भातान के बीच का ये मैच 10 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। गेंदबाज प्रथमेश, राइट आर्म राउंड द विकेट नीलेश के लिए। नीलेश ने अपना बल्ला खोला ऑन साइड के ऊपर, मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से ये आसमानी तूफानी सुल्तानी छक्का लगाते हुए नजर आ रहे हैं नीलेश। डीजे मजा है डीबी डॉन की वजह से, मिकी माउस की भी। ये एक और लंबा छे, नीलेश भोइल मानो आग के शोले उगल रहे हैं। डीजे या टीमचे पुरस्कर्ते प्रफुल्लजी भोईर यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे। या बॉलवरती जर षटकार आला तर तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल या बॅटर्ससाठी, आणि 2 षटकार झालेत मंगेश देशमुख यांचे, म्हणजे प्रत्येकी 500 रुपये, म्हणजे 2000 रुपये तर नक्कीच जमा झालेत। सामना संपल्यानंतर त्यांनी आपण मंगेश देशमुखच्या शुभ हस्ते ते पारितोषिक आपण त्यांना प्रदान करू। निश्चित तौर पर नीलेश भोईर काफी आक्रामक खेल रहे हैं, लगातार 2 सिक्सर उन्होंने दागे हैं। गेंदबाज तैयार प्रथमेश, और क्या ये होगा तीसरा छे, लेकिन गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी, फील्डर उस गेंद के नीचे आए थे, सिंगल मिला और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 23 रन। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पर रुकी हुई है। श्री दत्त भातान जिंदा 11 काही कडे असो, परंतु आज प्रफुल्ल भोईर खुशीत आहेत। अगदी फार चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून घडलं गेलं। शेवटच्या रजनीपर्यंत भातान टीमला पुरस्कृत केला, त्यानंतर भातान टीमचा इतका चांगला परफॉर्मन्स आज या ठिकाणी पाहायला मिळतोय, आणि पारितोषिकांची खैरात सुद्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाती है। हाँ, निश्चित तौर पर भातान टीम आज काफ़ी परफॉर्मेंस उनका काफ़ी अच्छा होता हुआ नजर आ रहा है। लेकिन ये प्रवीण भोइल इस वक्त सीधा स्क्वायर लेग के ऊपर लपक लिए गए। पहला झटका मिला जिंदा 11 श्री दत्त भातान को। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बनते हुए नजर आ रहे हैं। प्रवीण भोइर के आउट होने के बाद 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। सतीश
टावरे जिन्होंने एक बेहतरीन बाउंड्री लगाई थी निर्णायक मोड़ पर, जहां पर 6-9 की जरूरत थी। पल्लू स्कूप के जरिए ये बाउंड्री उन्होंने हासिल की थी और रन बॉल इक्वेशन लेकर आए थे मोहा जिवाड़ी श्री 11 के खिलाफ। जी 2 षटकार आले होते डीबी डॉन यांच्याकडून, मात्र ते 1000 रुपये आपल्याकडे जमा झालेत. सामना संपल्यानंतर त्यांना आपण तुमच्याच शुभ हस्ते देऊ डीबी डॉन. निश्चित तौर पर ये डॉट गेंद आती हुई ढवड़ेपाड़ा और जितने 11 श्री दत्त भाताण, इनके बीच कांटे की टक्कर जरूर होगी. क्षितिजा 11 स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा. अंकितजी वैद्य युवा उद्योजक या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. दूसरा ओवर चल रहा है, ये 3 ओवर का ये मैच. विकेट के लिए समीर दावड़े इनकी तरफ से जो विकेट लिया गया प्रवीण भोईर का, उसके लिए 200 का इनाम. समीर जी स्वागत है आपका कॉम्बॉक्स में. तो 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल 23 रन, 11.5 के औसत से ये 23 रन आ चुके हैं. चलिए टाइम पास, बगैर टाइम पास आपको बॉलर को बॉलिंग मार्क के ऊपर लेकर आना है, क्योंकि घड़ी का कांटा हमें बता रहा है इस वक्त 4 बज चुके हैं और अभी भी 5 मैच बाकी है. इस मैच के बाद हिसाब किया जाए तो, क्योंकि सुपर 5 का एक क्वालिफाई मुकाबला बाकी है ना. हाँ तो जरूर मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर आखिरी ओवर लेकर आए ढवड़ेपाड़ा की तरफ से. 23 रन हो चुके हैं, 11.5 के औसत. गणेश जाधव, गेंदबाज गणेश जाधव नीलेश भोईर के लिए पिछले मैच के हीरो. कवर्स में खेला है, गेंद हवा में है, कैच होने की संभावना. 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? और ये दूसरा रन मिलता हुआ 23 और 2 बनेंगे 25. 25 रन 5 गेंदें इस सत्र की शेष हैं. 3 ओवर का ये मैच है. इसके बाद का मैच होगा ओंकार दहिवली बनाम पळसदरी. दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है. ओमकार दैवली आणि त्याच्या विरोधात पलसदरी टीम. चला 3 ओव्हरची मॅच असेल, त्यानंतर मग षटकारमध्ये कमतरता जरूर पाहायला मिळेल. वेळेचं बंधन पानी आहे. पानी लेकर जाइए. दोन्ही टीमचे मेंबर आपण या टॉस करण्यासाठी दरम्यान जर आता विचार करायला गेला तर थोडंसं चेंजेस सुद्धा व्यासपीठावरून डीजे मास्टरकडे पाहायला मिळत आहे. अर्थातच इतकी मेहनत, पाण्याची व्यवस्था करा मैदानात, इतकी मेहनत या ठिकाणी चालू आहे, परंतु आता ज्यांच्या संकल्पनेने ही स्पर्धा साकारले, अर्थातच अजयजी दिघे यांचे छोटे बंधू आता डीजे मास्टर म्हणून काम करतायत. आता थोडी आग जरूर त्यांच्या माध्यमातून लागली जाईल. एक मास्टर आहे ते सुद्धा डीजेतले. आज मात्र त्यांचं कला कौशल्य दाखवण्याची वेळ जरूर आली. परंतु जाऊया मॅचकडे. अर्थातच पाण्याची व्यवस्था मैदानात केली जाईल. तदनंतर आपण पाहतोय एक धावसंख्येचा आतापर्यंतचा आलेख पाहायला गेलं तर 2.1 म्हणजे 2 षटकानंतर 1 बॉलची फेकी झाली. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती जिज्ञा 11 श्री दत्त भातांची 25 या आकड्यावरती. बजाव रुको भाई जरा, इस ओवर की अभी भी 5 गेंदें शेष और ये विकेट मिलता हुआ आउट होने वाले खिलाड़ी है नीलेश भोइल. बैक टू द डग आउट. 25 का
जहां पर रन संख्या 25 पे रुकी हुई है इस ओवर की। अभी भी 4 गेंदें शेष। 3 ओवर का मैच है। बाएं हाथ के बल्लेबाज जयेश भोयर मैदान के अंदर आ चुके हैं। इस भातान टीम को जितना 11 के नाम से जो आज खेल रही है श्रीदत्त भाताड़, उनके लिए उनके भूतपूर्व सरपंच साहब चंद्रकांत भोयर, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है। लेकिन फिलहाल अब देखना यह होगा बॉलर तीसरे ओवर में क्या वापसी कराएंगे अपनी टीम। क्षितिजा 11 स्वर्गीय बंटी 11 जानवान ढोले पाड़ेगी। एक रन जरूर मिला और इस एक रन से जो बाई के तौर पर मिला है टोटल आता हुआ 26। 3 ओवर का ये मैच है। 3 ओवर की जो मैच है उसमें से पहले सत्र की तीसरा ओवर शुरू है। 3 गेंदें इस ओवर की शेष। 3 गेंदें इस ओवर की शेष हैं। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। एक रन जरूर मिलेगा। देखिए इस ओवर में बड़े हिट लगाने का मौका नहीं दे रहे बॉलर गणेश। काफी अच्छी बॉलिंग हो रही है। सटिक लाइन और लेंथ, टेनिस बॉल हो या लेदर बॉल क्रिकेट हो, जहां पर डेथ ओवर को काफी अहमियत दी जाती है। डेथ ओवर में बल्लेबाजों का अप्रोच यही होता है कि एक गेंद पे 4 या 6 बनाया जाए। वहीं दूसरी तरफ बॉलर अगर अच्छी लाइन और लेंथ से गेंदबाजी की जाए करता है, डेविड डॉन इनकी तरफ से अगर बाउंड्री आती है तो 500 का इनाम। डेविड डॉन, डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। डॉट गेंद की समाप्ति हुई है। जरूर केतन, इस डीवी डॉन के लिए मैं तो यही कहना चाहूंगा, डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, क्योंकि यह डॉन इस वक्त अजय दिगे साहब की प्रतियोगिता में इनामों की बारिश कर रहा है। बाय के तौर पर ये व्हाइट बॉल का इशारा और बाय के तौर पर सिंगल 1+1 दो रनों का इजाफा और इन 2 रनों से 29 पे आता हुआ टोटल। इस ओवर की अभी भी आखिरी गेंद शेष। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। डॉट गेंद आई है। रन बने हैं 29। जीत के लिए 30 रनों की जरूरत। क्षितिजा 11 स्वर्गीय बंटी 11 जानवान ढवड़ेपाड़ा को जीतना 11 श्रीदत्त वातावरण के खिलाफ। लेकिन दूसरे सत्र में क्या कुछ होगा इसका माइक्रोफोन पर ब्यौरा देंगे मेरे साथी संदीप बोराडे सर। यस, थैंक यू प्रवीण सर।
मॅच विन केली तर समीर दाबणे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. हे फार महत्वाचं आहे. डीजे होतं पहाटेला समीर दाबणे फुल चार्ज मध्ये असतील. भातान टीम जिज्ञा 11 श्री दत्त भातान टीम जर विजयी झाली तर मंगेजी देशमुख डीबी डॉन यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज. चला ओमकार दैवले आणि पळसदरी टीम टॉस करण्यासाठी मंचावर या. आपण 15 ते 16 बॉल मध्ये या ठिकाणी डवलेपाडा जर विजयी झाली तर मात्र समीरजी दाबणे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. चला बॉल पंचांकडे आहेत. आपण मैदानात एंटर करा. सुनील प्रफुलजी भोईर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. आपण चला या. चला जाऊया मॅच कडे. अर्थात बिग फाईट हाय व्होल्टेज ड्रामा पहिल्या इनिंग कडे लक्ष केंद्रित करूया. टॉस केला जातो यावेळी प्रफुलजी भोईर यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकला तो यावेळी पलसदरी टीम. निर्णय येऊ द्या आपला. तुमच्या बॅटिंग घेतली. 3 ओव्हरची मॅच असेल. सुनील किवणे आणि सचिन किवणे ही जोडी बंधूंची आपण पाहतोय मैदानात. इथे पटका जरूर सजवलाय. अगदी क्षेत्ररक्षक तैनात होईल. ऑनसाइडचा पटका आलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हे षटक आहे आणि या षटकामध्ये परिणिती आणावी लागेल कारण सचिनने गोलंदाजी केली. 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर प्रथमेश आला ज्याने 13 धावा खर्च केल्या. परंतु गणेशने एक प्रश्नचिन्ह निर्माण करत इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला आणि इथे मात्र 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. टोटल मात्र जाऊन पोहोचली होती 29 या आकड्यावरती आणि 30 धाव संख्येचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली जोडी आहे. पहिल्या बॉलवरती 1 धाव जरूर आली आहे. जिज्ञा 11 श्री दत्त भाताण आणि त्याच्या विरोधात क्षितिजा 11 जर्मन ढवलेपाडा टीम. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल यावेळी परंतु चांगलं क्षेत्र रक्षण पाहायला मिळत आहे. अगदी दोनही फलंदाजांची एक नस ओळखली की काय. जिथे मात्र 38 सर्कलच्या बाहेर यावेळी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय ऑन साइडला आणि त्याच पद्धतीची पटकेबाजी मैदानात होतीये. 2 धावा यावेळी धावफलकावरती.
वाईडचा इशारा. आणखी एक करामत, एका बॉलवरती जर 2 धावा आल्या तर मंगेशजी देशमुख यांच्याकडून तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राइज. मंगेश भाई जरा डीजे मास्टर कडे पण बघा तुम्ही. हा आलाय डॉट बॉल. कमबॅक जरूर पाहायला मिळतंय. अगदी सुंदर लढत यावेळी जरूर पाहायला मिळेल. टॉप 5 पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं. अनुश्री 11 वावलले टीम. दुसऱ्या दिवशी आपण अनुभवला अकुलवाडी आणि कालच्या रजनीमध्ये श्रीवीरा बीड. 3 संघ आणि आता जो सामना चालू आहे त्यातून एक संघ टॉप 4 मध्ये 5 मध्ये दाखल होईल. चांगला फटका सज्जवला. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव पुन्हा धावफलकावरती पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 4 बॉल आणि 4 धावा या धावफलकावरती येत आहेत. चांगला बॉल यावेळी डॉट आलाय. डॉटच्या मदतीने जसे डॉट बॉल येतील साहिल पुन्हा एकदा आमच्या समेत स्कोररच्या भूमिकेत जोडले गेले आहेत. त्यांचं निरीक्षण आजच्या रजनीमध्ये फार सुंदर आहे. त्यांनी सांगितलं फटके जितके आले, षटकार आले, चौकार आले, विकेट आले, परंतु तदनंतर तुम्ही पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त आजच्या रजनीमध्ये या स्पर्धेत डॉट बॉलच फेकले गेलेत आणि तेच आपल्याला पाहायला मिळालेत. आणखी एक बॉल सुंदर पाहायला मिळाला. मंगेश भाई आप इनकी तरफ भी देखिए यार, स्कोरर को देखिए. फार मोठी बिग फाईट सध्या मैदानात पाहायला मिळते. अगदी गेम तप्त झालाय कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर एक इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक सध्या मैदानात जरूर पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी चालू होती. ती गोलंदाज जयेशची सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल धावा या धावफलकावरती आपण अनुभवल्यात ते मात्र 5. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. सांघिक कोट्यातला दुसरा षटक वेट अँड वॉच आणि इथे मात्र येतोय खणखणीत दणदणीत ब्रँडेड इथे षटकार जरूर आलाय. फलंदाज सचिनच्या बाट मधून. आता मात्र इटका जेव्हा पत्तर टी फॉर टॅट आणि जशास तसं दिलं गेलेलं उत्तर. ज्याच्या बाट मधून षटकार आला त्याला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. ते गोलंदाज प्रवीणने क्रिकेटच्या पटलावरती भातान टीम वरून हे फार मोठं नाव चर्चेत आहे. अर्थातच प्रवीण
छोटा भीम मिकी माऊसचं समजू शकतो, परंतु छोटा भीमचा वेश आपण परिधान केलाय याचं तरी भान ठेवा. जाऊया मॅचकडे. अर्थातच षटकार आला आणि त्यानंतर विकेट. प्रवीण भोईर फार दर्जेदार क्रिकेट आतापर्यंत अनुभवला या खेळाडूकडून. जबरदस्त नाव रायगडच्या पटलावरती आपण अनुभवतोय. तोच प्रवीण भोईर आता संघाला लीड करण्यासाठी सज्ज झालाय. त्याला सुद्धा माहिती आहे की फलंदाजी करत असताना फार मोठ्या चुका मैदानात घडल्या. शेवटच्या क्षणी जे अस्त्र क्षितिजा 11 ढवलेपाडाने वापरलं ते अस्त्र होतं गणेश नावाचं, ज्याने फक्त आणि फक्त मैदानात धावा खर्च केल्या होत्या 5. फटका सजवलाय परंतु इथे प्रॉपर टायमिंग नाहीये. उंची जास्त आणि लांबी मात्र कमी. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. दुसरा हादरा क्षितिजा 11 ढवलेपाडा टीमला. ठोक तीस धाव संख्येचं टार्गेट. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवरती खणखणीत षटकार आला होता सचिनच्या बाट मधून. प्रवीण घरातला त्याने परतीचा प्रवास करायला दुसऱ्या बॉलवरती भाग पाडलं. आणखी एक चांगला बॉल यावेळी आपण अनुभवतोय. डॉट बॉलची संगत आहे. 7 बॉल आणि 19 धाव संख्येची गरज आहे. प्रवीण भोईर आपण पाहतोय लीड करतायत सध्या ते जिज्ञा 11 श्रीदत्त भातान टीमला. कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आतापर्यंत जरूर पाहायला मिळाला नाहीये. फार चांगली स्पर्धा. फटका सजवलाय, फिरवलाय, परंतु इथे क्षेत्ररक्षक ऑन साइडचा तैनात आहे. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 2 आलाय समाप्ती पथावरती. धावा जाऊन पोहोचल्या ते अद्यापर्यंत 12 या आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती 18 धाव संख्येची. चला जाऊया मॅच कडे. ओमकार दैवले उपस्थित झाले. चला मिकी माऊ छोटा भीम बाजूला व्हा आपण. सांघिक कुठे तर तिसरं षटक. गोलंदाज संदेश भोईर.
पहिला बॉल 6 बॉल 18ची गरज. इथे फलंदाज होईल बाद. स्ट्राईक जरूर रोटेट केलाय अर्थातच. अंपायर यू वाईट साठी घेतलाय का? ओके चला थर्ड अंपायर. थर्ड अंपायर आपण जोडले जावा टेक्निकल टीमशी. तिसरे ऑफिशियल अविनाश सर. चला ऑफिशियल रिव्ह्यू आहे त्यामुळे हा बॉल वाईट आहे की नाही याच्याकडे लक्ष केंद्रित केलं जाईल. विकेट तर सर हा वाईट बॉल आहे. रनआउटची विकेट तर गमवावी लागेल परंतु इथे वाईट बॉल आलाय. प्रथमेशला परतावं लागलंय. वाईट प्लस विकेट रनआउटची. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत अनिकेत. सचिनच्या पारीचा अंत झाल्याच्या नंतर एक भली मोठी तगडी धावस संख्या समोर येऊन टेपली. येणारे 6 बॉल आणि आता गरज असेल ती 17 धाव संख्येची. वाईट फेकला तिथे रनआउट जरूर आली आहे परंतु तदनंतर आपण पाहतोय 6 बॉल 17ची आवश्यकता आहे. गोलंदाज संदेश. महत्वपूर्ण विकेट. अगदी विकेट ऑफ दिस इनिंग. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी संदेशची आली स्ट्राईक रोटेट केलं होतं वाईट बॉलवरती ते मात्र फलंदाज सचिनने सुनीलने. परंतु यावेळी जर विचार करायला गेला तर अगदी सचिन परतीचा प्रवास करताना दिसून आलेत. संदेशची गोलंदाजी सामन्यात रंगतदार स्थिती निर्माण जरूर करते. आता 5 बॉल 17ची गरज. बजाव आनंद. पहिला षटक जयेशने फेकले. फार इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक. 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तदनंतर प्रवीण भोईर स्वतः गोलंदाजी मार्कवर आले आणि त्यांनी 7च धावा खर्च केल्या. परंतु आता संदेशला ते आव्हान मोठं करून ठेवलं होतं. सोपं केलं होतं मी तर म्हणेल. फटका सजावलाय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. मैच अभी खत्म नहीं हुआ. ये तो ट्रेलर है पिक्चर बाकी है.
क्या बात आहे. धावसंख्या पुढे सरसावली जी स्थिरावली होती आता जाऊन पोहोचले 19 आकड्यावरती. षटकार जरूर आलाय. 4 बॉल 11ची गरज आहे. प्रत्येक विकेट साठी डीबी डॉन मंगेजी देशमुख 100 रुपयांचं कॅश प्राइज. माई आप भी हमारी मजा ले रहे भाई. चार बॉल 11ची गरज आहे. इथे मात्र हर्षदला परतीचा प्रवास करायला भाग पडावा लागेल, कारण इथे आपण पाहतोय ना आणखी एक विकेटचं नुकसान. आशा पल्लवित केल्या होत्या हर्षदने. षटकार टोकून ठोक डिझ आहे तू. मिकी माऊस छोटा भीम चला मैदानाच्या बाहेर. थँक्यू डेझे. तुम्हाला इतकी मुभा दिली नाही की तुम्ही 38 सर्कल भेदून डायरेक्ट पिच पर्यंत पोहोचा. आपण बाहेर व्हा. अजून मॅच लागली नाहीये तर आमचे माही यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. ओमकार जिनगरे तुमच्या बॅटमधून बॅक टू बॅक 3 षटकार आले तर माही यांच्याकडून तुम्हाला ऑनलाईन 200 रुपये कॅश प्राइज. ऑनलाईन होतील ऑनलाईन. आणि ओमकार सचिन मनवेंनी मारले तर केतन बामणे यांच्याकडून 2000. थांबा जरा मॅच चालू होऊ द्या. दैवलीचे कोणी बॉल यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. प्रत्येक विकेटला 100 रुपये. हा निर्णय आपल्यापर्यंत जरूर येईल. ही कारण असतं. खरं म्हणायला गेलं तर कॉमेंट्री मध्ये थोडा पॉज येणं अपेक्षित असता, परंतु इथे बक्षिसांची खैरात आणि त्यातून मैदानाकडे लक्ष केंद्रित करणं थोडं दुर्लक्षित होता. परंतु यावेळी मात्र काय घडतंय ते पाहूया. पंचांचा निर्णय काय येईल. हा बॉल डॉट असेल. 2 बॉल आणि आता 11 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक बॉल कडे जाऊयात. इथं मात्र एकेरी स्वरूपाचे धाव येते. एका धावेच्या मदतीने या सामना जो संपूर्णपणे क्लोज होता त्याला ओपन केला जाईल. हा वन साइड हिरो गाणं लाव. अर्थातच कुंदनजी भोईर आणि आमच्या कॉमेंट्रीसाठी सुद्धा 500 आलेत. अर्थातच सामना संपूर्णपणे क्लोज होता. पकड मजबूत केली आहे आणि जिज्ञा 11 श्री दत्त बातान या बॉलवरती विजयाची मोहर उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. अगदी टॉप 5 मध्ये दखल देण्यासाठी सज्ज झाले आहे. जिज्ञा 11 श्री दत्त बातान हा मोठा फटका जरूर सजवलाय, परंतु इथे विजयाची मोहर उमटवली आहे ती जिज्ञा 11 श्री दत्त बातान टीमने.